भगवान महावीर स्वामी 2550व्या निर्वाण कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे। पर्यटन व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। माननीय जिल्हाधिकारी नाशिक जिल्ह्यातील समितीचे अध्यक्ष संपूर्ण वर्षभर देशात व महाराष्ट्रात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख या विषयावर दिनांक 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व माध्यमांच्या खासगी तसेच शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत भाग घ्यावा यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत शाळेमार्फत भाग घ्यावा। जे विद्यार्थी या निबंध स्पर्धेत भाग घेतील व त्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर 3 रोख स्वरूपाची पारितोषिके मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येतील। भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर होणाऱ्या निबंध स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्याचे आवाहन नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, मांगी तुंगी क्षेत्राचे अध्यक्ष सुमेर कुमार काले, अशासकीय समिती सचिव विजय वेदमुथा, अशासकीय सदस्य विनोद वेदमुथा, गौतम हिरन, अनिल नहार, कीर्ती बोरा, अमित घौसर, पुनीत कांकरिया, अल्पेश पारख, सचिन शिंगवी यांनी केलाय। शासकीय सदस्य आहे कमिटीचा आता सचिव म्हणून। आणि हे जे आता जो आपण 25 ते 50 वर्ष झालेले आहेत महावीर स्वामीच्या निर्वाणाला, तर हा वर्ष महाराष्ट्र सरकारने ठरवलं की आपण हा वर्षभर याच्यावरती प्रोग्राम करूया। आणि या उपक्रमामध्ये स्टेट लेवलला एक बॉडी फॉर्म केली होती। त्या स्टेट लेवलच्या बॉडीचे अध्यक्ष आपले मंगलप्रभात लोढाजी आहेत आणि डिस्ट्रिक्ट लेवलला मग त्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलच्या कमिट्या फॉर्म केलेल्या आहेत। त्या कमिटीचे अध्यक्ष आपले जिल्हाधिकारी आहेत। आणि त्याच्यामध्ये अशासकीय पण एक कमिटी फॉर्म केली, त्याच्यामध्ये 9 लोक आहोत आम्ही त्यामध्ये। त्याच्यामध्ये माझं सचिवपद मला दिलेलं आहे आणि काले साहेब, सुमेर काले सर जे आहेत ते आम्हाला ॲडवायझर म्हणून आहेत आमच्या या टोटल समितीला नाशिकमधनं। तर पहिला प्रोग्राम जो उपक्रम घेतलेला आहे तो आपला निबंधाचा उपक्रम घेतलेला आहे। या निबंधाच्या उपक्रमाने पूर्ण जिल्हा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये त्याचा निबंध आपल्याला लिहायचा आहे। मुलांना शाळेतून निबंध लिहायचे, शासकीय सगळ्या शाळांना आपण तो त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, मुलांना भाग घ्यायचा आहे। आणि 5वी ते 10वी पर्यंतचे मुलं याच्यात भाग घेऊ शकतात। त्या 5वी ते 10वीच्या याच्यामध्ये 2 ग्रुप केलेत त्यांनी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी पर्यंतचे 2 ग्रुप केलेले आहेत। आणि प्रत्येक शाळेमधून आज कालच सकाळीच कलेक्टर साहेबांनी नाशिक डिस्ट्रिक्टसाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं। सगळे तहसीलदार, सगळे BDOs, सगळे शिक्षण अधिकारी सगळेच उपस्थित होते याच्यामध्ये। आणि त्यांना मग त्यांनी डायरेक्शन दिलं काय काय करायचं आहे। तर याच्यामध्ये थोडक्यात असं आहे की आपल्याला निबंधाचा जो विषय आहे भगवान महावीर स्वामी जीवनचरित्र हा तो विषय आहे। आणि या विषयावरती सगळ्या शाळांमध्ये 2 ग्रुप जसं म्हटल्याप्रमाणे 5वी ते 7वी, 8वी ते 10वी मध्ये किमान 500 शब्द त्यांनी लिहायचे। आणि हे सगळ्या मुलांनी या लिखाण करण्यासाठी प्रत्येक इंग्लिश, मराठी, हिंदी आणि गुजराती याच्यामध्ये त्या महावीर स्वामीवरचा जो काही त्यांचा चरित्र होता त्याच्यावरती पुस्तक आपण बनवलेलं आहे। तो पुस्तक आपण सॉफ्ट कॉपीमध्ये होते, तर सगळ्या सॉफ्ट कॉपी आपण सगळ्या शाळांमध्ये थ्रू शिक्षण अधिकाऱ्याकडून सगळ्या शाळांना देण्यात आलेलं आहे। म्हणजे जेणेकरून ज्या मुलांना त्याच्यावरती इन्फॉर्मेशन घ्यायची त्यांना तो रेडी इन्फॉर्मेशन मिळेल आणि अभ्यास करून ते आपल्याला आपल्या कॉम्पिटिशनला बसू शकतात। कंपल्शन नाही आहे, पण सगळ्यांनी त्याच्यात बसावं, त्यांनी त्याच्यामधलं भाग घ्यावा हा त्याच्यातला मेन उद्दिष्ट आहे। आणि हा भाग घेतल्यानंतर जिल्हा स्तरावरनं आपल्याला 10 चांगले हे निवडायचे आहेत आणि ते 10 आपण स्टेट लेवलला पाठवणार। असे 36 जिल्ह्यांमधनं सगळ्या 36 जिल्ह्यांमधून 10 चांगले कॉम्पिटिशन 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वीचे वरती येतील। आणि त्याला मग बक्षीस ठेवलेलं आहे। बक्षीसची रक्कम पण खूप चांगली ठेवलेली आहे। तर 5वी ते 10वीच्या पहिला बक्षीस जे आहे 4,44,444 रुपये, दुसरं बक्षीस आहे 2,22,222 रुपये, तिसरा बक्षीस आहे 1,11,111 रुपये आणि 5वी ते 7वीसाठी जो पहिला बक्षीस आहे 3,33,333 रुपये, दुसरं द्वितीय बक्षीस आहे 2,22,222 रुपये आणि तृतीय बक्षीस आहे 1,11,111 रुपये। हा स्टेट लेवलला झालं। आणि जे काही डिस्ट्रिक्ट लेवलला जे येतील त्यांना सुद्धा बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे। तर पहिला बक्षीस आहे 5,555 रुपयाचं दोघांनासाठी, 7वी ते 10वीला पण आणि 8वी ते 10वीला सुद्धा आणि 5वी ते 7वीला सुद्धा। दुसरा बक्षीस ठेवण्यात आलेलं 3,333 रुपये, तिसरा बक्षीस 2,222 रुपये, चौथा बक्षीस ठेवलं 1,111 रुपये आणि 5वं बक्षीस पण ठेवलेलं 501 रुपये। असा हा टोटल बक्षिसाचं हे स्वरूप ठेवलेलं आहे।
आणि परीक्षा आपलं हा जो परीक्षा किंवा कॉम्पिटिशन जी आहे ते 20 ते 30 मध्ये प्रत्येक शाळेमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे, कारण ते प्रत्येकाच्या शाळेच्या सोयीप्रमाणे ते घेऊ शकतात 20 ते 30 मध्ये, आणि त्यांनी शाळेत बसून द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि 5वी ते 7वीला 1.5 तासाचा वेळ दिलाय, 8वी ते 10वीला 1 तासाचा वेळ दिलेला आहे. आणि तिथून सगळे कलेक्ट करून BDO लेवलला आता ते शिक्षण अधिकारी कसे इव्हॅल्युएशन करायचं, मार्किंग कसं करायचं तिथून ते येतील, आणि मग स्टेट लेवलला सगळ्या तालुक्यामधून डिस्ट्रिक्ट लेवलला आल्यानंतर इथून आपण पुढे पाठवू. आणि आम्ही समितीतर्फे आमच्या प्रोत्साहनमक आता शासकीय तर ठेवलेलंच आहे, पण नाशिक डिस्ट्रिक्टच्या पुरतं आम्ही समितीच्या तर्फे पण अजून एक 20 ॲडिशनल बक्षीस ठेवतोय, देणार आहोत याच्यामध्ये. म्हणजे एक इंटरप्ट करतो आता तुम्हाला, तुम्ही जे आता ही कॉम्पिटिशन घेतोय ही निशुल्क आहे? निशुल्क आहे हो. आता शिक्षण अधिकारी जे तर्फे आपण निबंध घेतोय त्या निबंधाला म्हणजे उत्कृष्ट निबंधाला आपण 4 लाख रुपयापर्यंत जे बक्षीस तुम्ही सांगितलं, हो. तर मला असं म्हणायचं की याची जी म्हणजे निवड म्हणजे आपण करू, तर त्याची जी समिती आहे त्याच्यात कोण असणार? हा, समिती आता डिस्ट्रिक्ट लेवलची समिती जी आहे, जिल्हा परिषदचे एज्युकेशन ऑफिसर ते फॉर्म करतायत. स्टेट लेवलला त्यांनी काहीतरी केलेलं असेल, आणि हा जो पहिला पारितोषिक ज्यावेळेस देणार असं सांगण्यात आलेलं का चीफ मिनिस्टर त्याला हेड करणार आहेत, आणि ते पॅरेंट्सला पण बोलवणार, टीचर मुख्याध्यापकाला पण बोलवणार, शाळेचं नाव पण येणार, आणि ते स्टुडंटला पण बोलवणार, असं करून तिकडे ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे. यंत्रणा हे पारदर्शक आहे. काय होणार आहे जिल्हा स्तरावर, कारण आता हे लाखो विद्यार्थी आहेत आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर जे आहेत ते निश्चितच त्याची स्क्रुटिनी करून ते डिस्ट्रिक्ट स्तरावर परत एकदा स्क्रुटिनी होईल. भगवान महावीर स्वामी यांचं जी शिकवण आहे ती आजच्या काळात फारच उपयुक्त आहे. अहिंसा आणि जी त्यांची शिकवण आहे ती शांतता, पीस आणि नॉन व्हायलन्स, ही 2 तत्व आज समाजात फार आवश्यक आहे. त्या तत्वाचा प्रचार प्रसार व्हावा या भगवान महावीरांच्या शिकवणीचा, हा यातला मुख्य उद्देश आहे. निश्चितच ही जास्तीत जास्त पार्टिसिपेशन जर मुलांनी केलं, ते वाचन केलं, ते पारितोषिक तर मिळतील ठराविक मुलांना, परंतु सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडेल आणि त्याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना निश्चितच उपयोग होईल. मी सुमेर कुमार काले, मी ॲडिशनल कमिशनर होतो GSTला. तर ह्यासाठी ह्या बॉडीवर मी शासकीय नाही पण यांचा ॲडवायझरी म्हणून मी आता मागे हिंदी क्षेत्राचा अध्यक्ष पण आहे. ओके. तर याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं एवढंच आमची अपेक्षा आहे. AB न्यूजसाठी विवेक कडवे, नाशिक.